उद्या गुरुपुष्य अमृत योग आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी या 10 गुप्त उपायांपैकी एक नक्की करा. असाच एक अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत फायदेशीर योगायोग ह्या वर्षी 18 जून 2026 रोजी सुरू होणार आहे. धन समृद्धी आणि सुदैव देणारा देवगुरु नक्षत्राचा राजा असलेला पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे, जिथे तो पुढील 60 दिवस म्हणजेच 18 ऑगस्ट 2026 पर्यंत राहील. ज्योतिषांच्या मते गुरु सध्या त्याच्या उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीत आहे आणि शनी शासित पुष्य नक्षत्रासोबत मिळून तो एक अक्षय राजयोग निर्माण करत आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खजिन्यावर होईल. धर्मग्रंथामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्ही ह्या 60 दिवसाच्या महासंयोगादरम्यान फक्त एक विशेष वस्तू खरेदी केली तर वर्षभर तुमच्या घरात पैशाचा पूर येईल. चला तर मग जाणून घेऊया की ती चमत्कारिक वस्तू कोणती आहे. तर ती एक गोष्ट कोणती आहे जी तुम्हाला श्रीमंत बनवू शकते. अनेकदा जेव्हा पुष्य नक्षत्राचे नाव घेतले जाते तेव्हा लोक सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करू लागतात, पण प्रत्येकाकडे तेवढे बजेट नसते. तंत्रशास्त्र आणि ग्रंथानुसार गुरुपुष्य नक्षत्राच्या या महान संयोगादरम्यान तुम्ही खरेदी करावी अशी सर्वात चमत्कारिक आणि अचूक गोष्ट म्हणजे हळद आणि हरभरा डाळीचा. होय, हे खूप सोपे आणि स्वस्त वाटू शकते, परंतु त्यामागील ज्योतिषीय गणित तुमचे नशीब बदलू शकते. अधिक गुरु गोचर 2026 2 जून पासून 12 वर्षानंतर गुरु आपली स्थिती बदलणार आहे. काही संबंध सुधारतील, काही तुटतील. तज्ञांकडून प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेऊया. उपाय असा करावा. या 60 दिवसाच्या आत कोणत्याही शुभ मुहूर्तावर बाजारातून हळदीचे 5 अख्खे गोळे म्हणजेच अख्खी हळद आणि थोडी हरभरा डाळ खरेदी करावी. पद्धत ती घरी आणावी, गंगाजलाने शुद्ध करावी आणि एका स्वच्छ पिवळ्या कापडात बांधावी. ह्यानंतर ते भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या चरणी ठेवावी आणि ओम ह्रीं बृहस्पतये नमः या मंत्राचा जप करावा. कुठे ठेवावे? पूजानंतर हे बंडल तुमच्या तिजोरीत, लॉकरमध्ये किंवा जिथे तुम्ही तुमचे पैसे आणि दागिने ठेवता तिथे ठेवावे. चमत्कार बघूया. देवगुरु ग्रहाला पिवळ्या वस्तू, हळद आणि हरभरा डाळ आवडते. पुष्य नक्षत्रात तिजोरीत ठेवल्यास तो पैशाचा चुंबक म्हणून काम करतो, ज्यामुळे आर्थिक समस्या कायमच्या दूर होतात. जर तुम्ही मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हळदीसोबतच ह्या गोष्टी देखील या महान युतीदरम्यान तुमच्यासाठी कुबेराचा खजिना ठरू शकतात. तर पितळी श्रीयंत्र किंवा भांडी. सोन्याच्या वस्तू खरेदी करणे प्रत्येकाला जमत नाही, पण तुम्ही पितळी खरेदी करू शकता. पितळ हा गुरुग्रहाचा प्रमुख धातू आहे. या काळात घरातील देवघरासाठी पितळी श्रीयंत्र किंवा स्वयंपाकघरासाठी पितळी भांडे खरेदी केल्याने घरात सुख आणि समृद्धी येते. नोकरी आणि व्यवसाय उन्नतीसाठी उपाय. गुरुपुष्य योगाच्या दिवशी देवी पारत लक्ष्मीसोबत एकाक्षी नारळाची पूजा करावी. तसेच गाईला गूळ खाऊ घालणे शुभ मानले जाते. नोकरी व्यवसायातील समस्या दूर होतात, संपत्तीत वाढ होते. या दिवशी पूजेत वापरला जाणारा नारळ लाल कपड्यात बांधून कपाटात किंवा तिजोरीत ठेवा. यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांच्या करिअरमध्ये प्रगती होते. तसेच पारत लक्ष्मीची पूजा करावी. रखडलेले पैसे मिळवण्यासाठी. अनेकदा रखडलेले पैसे लवकर मिळत नाही. अशा वेळी काही समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते. गुरुपुष्य योगाच्या दिवशी घराबाहेर कुंकू आणि हळद लावून स्वास्तिक बनवा. दक्षिणावर्ती शंखाची पूजा करा. धार्मिक मान्यतेनुसार दक्षिणावर्ती शंख पूजन केल्याने भगवान विष्णू आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. अडकलेले पैसे मिळतात. दारिद्र्य दूर करण्यासाठी उपाय. गुरुपुष्य योगाच्या दिवशी चांदीचा चौकोनी तुकडा विकत घेऊन घरी आणा. चौकोनी तुकड्याची देवी लक्ष्मी सोबत पूजा करावी. पूजेच्या वेळी लक्ष्मीच्या चरणी गुलाबाची फुले, पाण्यासोबत नारळ आणि 7 गोवऱ्या अर्पण कराव्या. त्यानंतर मध्यरात्रीनंतर ह्या गोवऱ्या घराच्या 4ही कोपऱ्यामध्ये ठेवाव्यात आणि चांदीचा चौकोनी तुकडा नेहमी सोबत ठेवा. असे केल्याने घरात लक्ष्मी देवी वास करते आणि गरिबी दूर होते. धनलाभासाठी उपाय. गुरुपुष्य योगाच्या दिवशी श्रीयंत्र घरी आणून लाल कपड्यावर ठेवा.
त्यावर कच्चे दूध आणि गंगाजलाचा अभिषेक करून देवी लक्ष्मीजवळ ठेवा. यानंतर देवी लक्ष्मीसोबत श्रीयंत्राला हळदी कुंकू लावून साखर अर्पण करावी. त्यानंतर 21 वेळा श्रीसूक्ताचे पठण करावे. कमलगट्ट्याच्या जपमाळेच्या मदतीने लक्ष्मी देवीच्या मंत्राचा जप करावा. असे केल्याने तुम्ही संपत्ती वाढेल, मान सन्मानही वाढेल आणि सौभाग्यही वाढेल. गुरुपुष्य अमृत योगात हा उपाय करा. गुरुपुष्य योगामध्ये भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्यानंतर केशर असलेली खीर अर्पण करावी. या दिवशी कनकधारा सूत्राचे पठण करावे. यानंतर खीर सर्वांना प्रसाद म्हणून वाटावी. असे केल्याने जीवनातील तणाव संपेल आणि संपत्ती वाढेल. कोणतेही धार्मिक किंवा माहितीपूर्ण पुस्तक म्हणजे गुरुग्रह बुद्धीचा कारक आहे. या काळात भगवद्गीता, रामायण किंवा मुलांच्या अभ्यासाचे साहित्य जसे की पेन, वह्या आणि लॅपटॉप खरेदी केल्याने तुमच्या करिअर आणि व्यवसायात चौपट प्रगती होईल. जमीन, घर किंवा फ्लॅटमध्ये गुंतवणूक. पुष्य नक्षत्रावर शनिदेवाचे अधिपत्य आहे, जो स्थावर मालमत्तेचा कारक आहे आणि गुरुग्रह बुद्धीचा कारक आहे. त्यामुळे ह्या 60 दिवसाच्या काळात नवीन घर खरेदी केल्यास किंवा मालमत्तेत गुंतवणूक केल्यास दीर्घकाळात प्रचंड नफा मिळतो. ह्या 4 राशी जाहीर. गुरुचे हे नक्षत्र परिवर्तन सर्व 12 राशींसाठी शुभ असले तरी कर्क, धनु, कन्या आणि मीन राशीसाठी ही 60 दिवस लॉटरीपेक्षा कमी नाहीत. त्यांना अचानक आर्थिक लाभ, नोकरीत बढती आणि मोठे व्यावसायिक सौदे मिळण्याची दाट शक्यता आहे. महालक्ष्मी यंत्र. देवी लक्ष्मीचा जन्म पुष्य नक्षत्रात झाला असल्यामुळे या दिवशी महालक्ष्मी यंत्राची स्थापना केल्यास उत्तम आर्थिक सुबत्ता लाभते आणि तिजोरी भरलेली राहते असा विश्वास आहे. महालक्ष्मी यंत्राची स्थापना घरी आणि तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी करता येते. कवड्या. शास्त्रानुसार पिवळ्या कवड्या देवी लक्ष्मीच्या आवडत्या वस्तूंपैकी एक आहे. गुरुपुष्य योगाच्या काळात 7 कवड्या खरेदी करून घरी आणाव्या. संध्याकाळी देवी लक्ष्मीची पूजा करावी. पूजेदरम्यान कवड्यांना हळद आणि केशर लावावी. त्यानंतर त्या तुमच्या तिजोरीत ठेवा. यामुळे तिजोरी भरलेली राहते. शंखपुष्पीचे मूळ. गुरुपुष्य नक्षत्रात शंखपुष्पीचे मूळ घरी आणल्यास समृद्धी लाभते आणि देवी लक्ष्मीचा घरात कायम निवास होतो असा विश्वास आहे. पुष्य योगाच्या काळात ते घरी आणा आणि गंगाजलाने शुद्ध करा. विधीनुसार त्याची पूजा करा आणि जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा. गुरुपुष्य नक्षत्र दरम्यान हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी घरात वास करते. तर एक डोळा असलेला नारळ म्हणजे एकाक्षी नारळ. गुरुपुष्य योगादरम्यान नारळ खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. या दिवशी पाण्याने भरलेला एक डोळा असलेला नारळ खरेदी करा. तो घरी आणा आणि आपल्या पूजास्थानी ठेवा. तसेच देवी लक्ष्मीची पूजा करा. मान्यतेनुसार एक डोळा असलेला नारळ देवी लक्ष्मीचे एक स्वरूप आहे. तो घरी आणल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे